याच्यामध्ये भाजप जिंकण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जर आपण बघितलं की नालासोपारामध्ये भाजपची सर्वाधिक जागा आलेल्या आहेत. कारण की जो परप्रांतीय आहे, जो गुजराती मारवाडी आहे, हा कमळाला मानणारा वर्ग आहे आणि ह्या कमळाच्या जोरावरतीच त्यांनी त्या जागा जिंकून आल्यात. आता वसई विधानसभेत जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 22 आणि प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजप विधानसभेला पुढे होते. कारण की तिकडे सगळी जी लोक आहेत ही बाहेरच्या राज्यातून आलेली अमराठी लोक आहेत आणि अमराठी लोक जी आहेत मतदार हे नेहमी भाजपचे मतदार राहिलेली आहेत आणि त्यांच्या जोरावरती भाजप इथं जिंकून आला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपने ज्या 44 जागा जिंकल्या त्यातल्या बहुतांश जागा ह्या नालासोपारामधल्या आहेत आणि नालासोपारामध्ये परप्रांतीय आहेत. तिकडे राज्य नाईक यांची नेतृत्वाखाली ह्या जागा त्यांनी जिंकल्या. परंतु वसईमध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली भाजप जवळपास 8 प्रभागामध्ये निवडणूक लढत होती. त्यापैकी त्यांच्या 6 जागेवर त्यांचा पराभव झाला आणि 2 पॅनल त्यांचे जिंकून आलेत. म्हणजे वसईतल्या सुशिक्षित मतदारांनी जे स्थानिक मतदार आहेत त्यांनी भाजपला नाकारलं. वसईतला जो ख्रिस्ती बहुल समाज आहे त्यांनी भाजप नको म्हणून फक्त बहुजन विकास आघाडीला मतदान केलेलं आहे. त्यामुळे वसईमध्ये भाजपच्या फक्त अवघ्या 8 जागा आल्यात, उर्वरित जागा या नालासोपारामध्ये आलेल्या आहेत. तरी सुद्धा एक जागेवरून 44 जागेवरून भाजपने जी मजल मारलेली आहे ही फार मोठी त्यांची प्रगती आहे आणि यामुळे पुढच्या काळात वसईच्या राजकारणामध्ये एक मोठा विरोधी पक्ष बघायला मिळणार आहे. यापूर्वी फक्त हितेंद्र ठाकूर यांची एक हाती सत्ता असल्यामुळे एक कलमी कार्यक्रम चालत होता. आता त्याला कुठेतरी लगाम बसेल आणि भाजपाला पुढच्या राजकारणासाठी एक मोठी संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे.